नमस्कार। आज आषाढ कृष्ण षष्ठी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। परिवहन सेवेला सदोष बस पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून 65 लाखांची वसुली केल्याची परिवहन सेवेची कबुली। ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांसाठी 15 ऑगस्टपर्यंत खुला करण्याचा प्रयत्न। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज्य स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत लवकरच मोठे बदल। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत परिवहन सेवेसाठी खरेदी केलेल्या बसेस या सदोष असल्यामुळे या बसेस पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून 65 लाख रुपयांची वसुली परिवहन सेवेने केली आहे। परिवहन प्रशासनाने माहितीच्या अधिकारात बसेस सदोष असल्याची कबुली देताना ही माहिती दिली आहे। 2009 मध्ये ठाणे महापालिका प्रशासनाने टाटा मोटर्सकडे 23 बसेसची मागणी नोंदवली होती, पण या बसेस पुरवण्यामध्ये बरीच दिरंगाई झाली। टाटा मोटर्सकडे याबाबत वारंवार विचारणा करूनही टाटा मोटर्सकडून काहीच उत्तर मिळालं नाही। नंतर पुरवण्यात आलेल्या बसेसमध्ये अनंत अडचणी येऊ लागल्या, त्यामुळे प्रशासनाने सदोष बसेस पुरवल्याप्रकरणी 18 लाखांची रक्कम बिलातून कापून घेतली। तसंच ठरल्यापेक्षा उशिरा पुरवठा केल्यामुळे एकूण रकमेच्या 10% म्हणजे 46 लाख रुपये आणि खराब झालेल्या बसेस दुरुस्त करण्यासाठी सेवा न पुरवल्यामुळे 88,000 रुपये, त्याचप्रमाणे चुकीचे सुटे भाग पुरवले म्हणून 9,20,000 रुपये, बसेसला चुकीची टूलकिट दिली म्हणून 57,000 रुपये असे 65 लाख रुपये कापून घेण्यात आले। जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानाअंतर्गत परिवहन सेवेला 200 बसेस टाटा मोटर्सने पुरवायच्या होत्या। आता 13 बसेस कधी मिळणार याची कोणतीच शाश्वती नाही। टाटा मोटर्सने ठाण्यातील आपले विक्रेते बाफना मोटर्स मार्फत या बसेस परिवहन सेवेला पुरवल्या होत्या। या बसेसची तपासणी बेस्टच्या अधिकाऱ्यांनी केली आणि त्यांनी या बस सदोष असल्याचं परिवहन सेवेला सांगितलं। या बसमध्ये असलेले दोष हे उत्पादनाच्या वेळेसच निर्माण झालेले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यामुळे परिवहन सेवेच्या ताफ्यातील 300 बसपैकी 2/3 बसेसच रस्त्यावर धावत होत्या आणि इतर बसेस या ना त्या कारणाने आगारात पडून होत्या। याचा फटका शेवटी ठाणेकर प्रवाशांनाच बसला। ठाण्यातील माजिवडा परिसरात एका कामगाराचा पायासाठी खणून ठेवलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला। भारत फर्टिलायझर्सच्या बंद पडलेल्या कंपनीत सध्या शिवशाही पॅराडाईजचं काम सुरू आहे। A to E आणि F या इमारती तयार आहेत, तर G आणि H या इमारतींचं काम सुरू आहे। G इमारतीचा तळमजला बांधून झालाय, तर Hच्या पायासाठी खड्डा खणण्यात आला होता। या खड्ड्यात पावसाचं पाणी साठलं होतं। रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराकडे निलेश बेंद्रे हा काम करत होता। 6 महिन्यापूर्वीच कामाला लागलेला निलेश अनेकदा सुरक्षा रक्षकांनी मज्जाव करूनही या पाण्यात पोहत असे। काल सकाळी त्यांनी असा सूर मारला, पण तो पाण्याबाहेर आला नाही। खाली पायासाठी उभारलेल्या पिलर्समध्ये तो अडकला आणि बुडून गतप्राण झाला। त्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाने 3 तास शोध घेऊनही अत्याधुनिक कॅमेरा वापरूनही निलेशचा ठाव ठिकाणा समजू शकला नाही। त्यानंतर विजय पटवर्धन आणि रोहन खर्डीकर या स्कुबा डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं। या दोघांनी निलेशचा मृतदेह शोधून त्याला पाण्याबाहेर आणलं। जगातील 100 देशातील 2.5 अब्ज रुग्ण मलेरियाग्रस्त असून त्यामध्ये भारत अग्रक्रमी असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली। मेंदूचा मलेरिया या साथीची लागण वाढत असल्याची चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली। कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मलेरिया प्रतिबंधक परिषदेत डॉक्टर आवटे बोलत होते। या परिषदेला कल्याण डोंबिवलीकरांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही। मलेरिया साथीवर होणारा खर्च आणि परिणाम यांचं प्रमाण व्यस्त आहे। मलेरिया नियंत्रण ठेवणारी सरकारी यंत्रणा अपुरी आणि दुबळी असल्याने या साथीचा प्रभाव कमी होऊ शकलेला नाही। कल्याण डोंबिवली परिसरात मलेरियाचं प्रमाण घटत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 2010 मध्ये मलेरियाचे 1049 रुग्ण आढळले होते। गतवर्षी 749, तर मेपर्यंत केवळ 185 रुग्णांना मलेरिया झाल्याची माहिती देताना त्यांनी शासनाचा प्रयत्न पुरेसा नसल्याची भावना व्यक्त केली। ठाणे रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे नव्या पादचारी पुलाची आवश्यकता होती। गर्दीच्या वेळी जुन्या पुलावर प्रवाशांना जाता येता यावं यासाठी अनेकदा पोलिसांना पाचारण करावं लागत असे।
त्यामुळे या पादचारी पुलाची मोठी आवश्यकता होती. बऱ्याच प्रयत्नानंतर या पुलाचं काम सुरू झालं. सध्या ते युद्ध पातळीवर सुरू असून शनिवारी रात्री या पुलावर फलाट क्रमांक 4 आणि 5 वर गर्डर टाकण्याचं काम करण्यात आलं. यासाठी रात्री 12 ते 6 मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने मोठ्या फौज फाट्यासह ठरलेल्या वेळात गर्डर टाकण्याचं काम पूर्ण केलं. यासाठी मोठी क्रेन वापरण्यात आली होती. या पुलासाठी 6 कोटीचा खर्च अपेक्षित असून या पुलाबरोबरच आणखी 2 नवीन पादचारी पूल ठाणे रेल्वे स्थानकात बांधले जाणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातील हा नवा सर्वात मोठा पादचारी पूल 15 ऑगस्टपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं. जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या आठवड्यात 2 दिवस पावसाने हजेरी लावून पुन्हा 3-4 दिवस पाऊस गायब होता. पण आज सकाळपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात 18, कल्याण 25, मुरबाड 12, उल्हासनगर 36, अंबरनाथ 34, भिवंडी 15, शहापूर 21, वसई 3, जव्हार 48, विक्रमगड 22, मोखाडा 23, वाडा 5, डहाणू 8, पालघर 9 तर तलासरीमध्ये 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यामध्ये वंदना चित्रपटगृहाजवळ आज एक विचित्र अपघात झाला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं मात्र नुकसान झालं आहे. AB भांडारी हे 3 पेट्रोल पंपाकडून वंदना चित्रपटगृहाकडे चालले होते. त्यावेळी त्यांच्या मारुती SX4 या गाडीचा पुढचा टायर फुटला आणि गाडीवरील त्यांचं नियंत्रण सुटलं. कशीबशी गाडी त्यांनी दुभाजकापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अचानक ब्रेक दाबून गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे मागून येणाऱ्या अल्टो गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्याचवेळी शिवनेरी ही राज्य परिवहन महामंडळाची बस मागून येत होती. या बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावले, पण ही बसही जोरात असल्यामुळे ब्रेक लावल्यानंतरही ती अल्टोच्या अगदी जवळ येऊन थांबली. प्रवाशांना आतमध्ये जोरदार धक्का बसला. हा मार्ग एकदिशा केल्यापासून या मार्गावर अनेकदा अपघात होत असल्याची ओरड होत आहे. या अपघातामुळे काही वेळ या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढत असून शुक्रवारी वागळे पोलिसांनी 14 आरोपींसह 1.5 करोडचा माल हस्तगत केला. तरीही ठाण्यात एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. ठाणे नगर येथील ठाणे चाळीत राहणाऱ्या वलसभा चंद्रन या नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड कंपनीकडून शेअर रिक्षाने घरी जाण्यासाठी रिक्षा पकडण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेसमोरून जाताना समोरून येणाऱ्या मुलुंड चेक नाक्याकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांनी चंद्रन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन केलं. तर श्रीनगर येथील रामनगरमध्ये राहणाऱ्या डिसोजा या आपल्या किसननगर येथील सहयोग इमारतीत राहणाऱ्या जावयाच्या घरातून सेंट लॉरेन्स चर्च इथे पायी जाताना मानसी कोऑपरेटिव्ह सोसायटी इथे आल्यावर मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या गळ्यातील साखळी चोरून नेली. तसंच रघुनाथनगर इथे राहणाऱ्या पुष्पा जगदाळे या घोड्याच्या तबेल्याजवळ सुनीता पाटील यांच्याशी बोलत असताना संकल्प चौकाच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलवर असलेल्या 2 व्यक्तींपैकी एकाने त्यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून नेली. अशा प्रकारे एकाच दिवशी 3 ठिकाणी सोनसाखळी चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे आता सामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. TV9 मध्ये पत्रकार असल्याची बतावणी करून 2.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार मुंब्रा कौसा येथील चंदननगर इथे घडला असून या भामट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. जरीनबाई शेख ही आपण TV9ची पत्रकार असल्याचं भासवत होती. 2 मित्र अजगर आणि मंजूर यांच्या साहाय्याने समाजसेवक रिजवानबाई चौधरी यांची चंदननगर कौसा इथे असलेली जागा विकसित करण्यासाठी त्यांनी 2.5 लाख रुपये घेतले होते. पण जागा विकसित करण्याचं आश्वासन देऊनही 2 वर्ष काहीच न केल्यामुळे रिजवानबाई चौधरी यांनी जरीनबाई शेख यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. रिजवानबाईंनी पैशाचा तगादा लावल्यामुळे जरीनबाई शेख हिने त्या कब्रस्तानकडून येत असताना आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्यांचा रस्ता अडवला आणि जरीनबाईकडे पुन्हा पैसे मागितले तर तुझी बदनामी करू अशी धमकी त्या तिघांनी रिजवानबाईंना दिली. आता पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज्य स्तरावर संघटनात्मक बदल मोठ्या प्रमाणावर केले जाणार असून येत्या काही आठवड्यामध्ये यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील आपल्या दौऱ्यामध्ये याबाबत इशारे दिले होते.
आता पुढे असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल कधीही जाहीर होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. काम न करणाऱ्या जिल्हा संपर्क प्रमुखांना नारळ दिला झाला असून त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांमध्येही बदल केले जाणार आहेत. काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असून पक्ष वाढवणाऱ्यांना आणि पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना चांगली संधी दिली जाणार आहे. येत्या काही महिन्यात राजकीय पातळीवर मोठ्या हालचाली अपेक्षित असून आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आत्तापासूनच तयारी केली जात असल्याचं सांगण्यात आलं.